काहीतरी नवीन संकल्पना आपल्या गेट टुगेदर मध्ये येते आणि हेल्थशी निगडीत ज्या गोष्टी आहेत आताच्या, म्हणजे सकाळचा आपला हेल्थ चेकअप कॅम्प असेल, आताचा हास्य जत्रा म्हटलं तरी चालू आता किंवा हास्य गाव क्लबचं जे आपण हे केलं ते आहे. मागच्या वेळेस आपण कैलास योगाचं जे स्पेशल क्लासेस अरेंज केले होते, म्हणजे नवीन नवीन उपक्रम. आणि काल प्रमोदने जे आपलं हौसी जो खेळ आपल्याला सगळ्यांना खेळायला ते आपल्या इथं उपस्थित झाले, याबद्दल मी त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो आणि तसेच आज मला महत्वाची गोष्ट अशी आहे की आपल्यातून बरेच शिक्षक आपल्यातून गेले आहेत. त्याच्यासाठी आपण प्रथम श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मी पहिले नाव घेतो आणि विद्यार्थ्याचे नाव घेतो. त्यासाठी आपण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी 2 मिनिटं मग उभे राहू. आपले प्रिन्सिपल जे आपल्या पब्लिक स्कूलचं ज्यांनी आपल्या याच्यात म्हणजे जे गोल्डन इरा होता जीपीएसचा, त्या गोल्डन इराची जी सुरुवात केली ते असे प्रिन्सिपल आपले आटे सर हे आपल्यात नाहीये, कॅप्टन भोसले सर त्यांनी आपल्याला काही एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आपण त्यांच्याकडे पाहिलं. म्हणजे त्यांच्याकडे पाहिलं असं वाटायचं काही यांच्यासारखं झालं पाहिजे, आता यांच्यासारखं आपण राहिलं पाहिजे, वागलं पाहिजे असं वाटायचं. असे भोसले सर आपले. तसेच शाहपुरे सर ज्यांच्या शिस्तीचा इतका मोठा बडगा होता, त्यांच्याकडे पाहिलं तरी भीती वाटायची. आणि शाहपुरे सर आपल्यात नाहीये. कुलकर्णी सर त्या मनाने खूप प्रेमळ आणि आपल्यातलेच असे वाटायचे, असे कुलकर्णी सर आपल्यात नाहीये. कांडेकर सरांनी म्हणजे खरोखर इंग्लिश मिडियमच्या पोरांना मराठी शिकवावं, म्हणजे एवढं मोठं योगदान कुठल्याच शिक्षकाला जाऊ शकत नाही. म्हणजे आजही मी ज्यावेळेस मराठीचं कुठलंही मी लिहितो किंवा वाचतो, काही बाकीच्या लोकांना विशेष वाटतं का हे मुलं इंग्लिश मिडियमला असून मराठी यांचं असं व्यवस्थितच जाऊ शकतं. तर ते योगदान त्याचं फार मोठं योगदान होतं. आपले PS पाटील सर होते. तसेच आपलं म्युझिक टीचर योगी सर, म्हणजे ज्यांनी आपल्याला तुम्हाला सगळ्यांना आठवतं साधूचा शिवारबाई कसा डोलतो ह्या गाण्यावर आपल्या पूर्ण क्लासला ते नाचवत होतो. ते असे एक वेगवेगळे प्रत्येक याच्यात आपल्या बोधक मॅडम होत्या. बोधक मॅडम पैकी एक मॅडम नाही आपल्यात नाही येतात. तसेच आपले जे वर्गमित्र होते सर, ज्यांनी म्हणजे खरोखर म्हणजे प्लेग्राऊंडवर काय असतं आणि जीपीएस आणि खेळ याचं साखर ज्यांनी घडून आणली असे एक सर हे पण आपल्यात नाही. त्या सर्व सरांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. तसेच आपले वर्गमित्र अनिरुद्ध दशरथ, महेंद्र आपनावे, विजयकुमार भोगे, अनिल गरंजले, ज्ञानेश्वर आरोटे सर, राजाराम सोनवणे, रामेश्वर घोटेकर, अतुल गिरमे, आता एक 4-5 महिन्यापूर्वीच अतुल गिरमे यांचं दुःखद झाले, शशिकांत जाधव, दत्तू वाघ हे पण आपल्यात नाहीये, माधव आवताडे नाहीये, संजय व्ही देवरे ते पण आपल्यात नाही. संजय देवरे 3 होते आपल्यात. संजय विश्वासराव देवरे आपल्यात नाही, संजय बानखेले नाही आपल्यात, आणि बाळासाहेब आहे हे पण संजय यांचे पुते ते पण नाही. महेंद्रराव शिंदे. तर आपण सर्वांनी 2 मिनिटं उभं राहून आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण करू. शांती शांती. शंकरराव काळेसाठी आपल्यासाठी शाळा काढली, भागामध्ये याची शाळा काढणे आणि त्यांच्यामुळेच आपल्याला तिथे शिकता आलं. आणि असे मौल्यवान शिक्षक आपल्याला त्यांच्यामुळे भेटले. मला आपल्या शिक्षकांबद्दल म्हणजे थोडंसं एका वाक्यात बोलायचे, हे जर शिक्षक म्हणून आपल्याला नसते ना, हे लोक खूप मोठे काहीतरी वेगळे झाले असते. कारण त्या काळात त्यांच्याकडे एवढं नॉलेज होतं, पण त्यांनी त्यांचं जे नॉलेज आहे फक्त आपल्याला देण्यासाठी त्यांनी ते सॅक्रिफाईस जो त्याग केलेला आहे तो खरोखर त्याचा म्हणजे तो त्याग वंदनीय आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी त्यांना सल्यूट केलं पाहिजे. मला कांडेकर सरांची एक आठवण सांगायची तुम्हाला. कांडेकर सर ज्यावेळेस मराठी शिकवायचे त्यावेळेस आपल्या अक्षरावर त्यांचं फार लक्ष असेल. त्यांनी एकदा सजयाला विचारलं, सजया तुझं अक्षर असं कसं रे म्हणे, तू काय अक्षर चांगलं काढत नाही म्हणे. सजया त्याला काय उत्तर दिलं, सर म्हणे गरीबाचं अक्षर असंच असतं. आणि तुम्ही हे दाद देताना आता एवढं सरांनी हसवलं, तुम्ही दाद देताना भोगी दाद दिली पाहिजे. आणि काय होतं दाद देण्याचे प्रकार असतात बरं का. बरेच लोक काय करतात,
ज्यावेळेस त्यांना आवडत तेव्हा नाही असते दुसऱ्या दिवशी आमच्या बाथरूम मध्ये हसायला लागतात मग घरचे मध्ये यार तुला काय झालं तू वेळा झाला काय तो होतो नाही मला कालचा जोगा होता तर मग होतं आपल्या या कार्यक्रमाचं जे एवढं सुंदररित्या आयोजन केलं आहे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला मोस्ट एस्टीम पर्सन म्हणजे माणिकराव घोसळ यांनी जे कर्तृत्व केलेलं आहे त्यांच्या आयुष्यात जे केलेलं आहे कर्तव्य केलेलं आहे आणि ह्या पदापर्यंत त्यांनी एक जी करून घेतली आहे असं म्हणजे आता प्रत्येक विद्यार्थ्यांनी संधी होती त्याच्यात मला एक म्हणजे नेहमी मला ते शब्द सांगता असतात बापू अरे म्हणजे तू आठवतं का आपण 6वी-7वीवर होतो आणि एक मराठीची फिल्म बँक होती पूर्ण वर्गामध्ये कोणाला फक्त तू त्यांनी सोडवली म्हणे आणि तो शब्द पण त्यांना आठवतो का लांछनास्पद तो असा शब्द होता म्हणे ती फिल्म बँक तुमच्या कोणाच्याच लक्षात नाही काय माहिती का तुम्हाला ती कोणाच बोलली नाही तर ती फिल्म बँक आपल्याला नाही तुम्हाला कोणाच ही टोचली लागली त्यांना त्यावेळेस ती टोचली लागली होती का आपल्याला ही फिल्म बँक का आली नाही पण ते एकाच विद्यार्थी का आली म्हणजे यशाचं हे बापू सुरळकर घड्याळ आपल्यावर जुलूम करते हे किती डॅश लांछनास्पद म्हणजे ते त्यांच्या स्मरण आहे आज किती वर्ष झाली या गोष्टीला कमीत कमी आज 40 वर्ष 45 वर्ष झाली म्हणजे हे सारी गोष्ट माझ्या पण लक्षात नाही बरं कोणता शब्द आहे त्याच्यावर माझ्या लक्षात राहिला असं हे सगळं दोन आलेलं आहे आता आपले सर्व लोकांचं जर म्हटलं तर मला वारे सर पी आर पाटील सर म्हणजे यानंतर आपण पाहिलं जातात घाबत पडायचं चिमटा आहे आपल्याला वारे आणि कोणते सरांचा जो भाग होता म्हणजे मला तर काही सोडलं होतं का आपण सरांचा काही भाग पाडायचा तर मला आयुष्यात आणि आयराव सर एकच थोडक्यात बोलणार आहे आयराव सरांबद्दल मला एक आठवतं आयराव सर ज्यावेळेस यायचे ना आयराव सर इतके इरेक्ट आणि इतके म्हणजे त्या गोष्ट इतके इरेक्ट असायचं म्हणजे मैं कभी झुकूंगा नाही किसी के आगे मैं कभी झुकूंगा नाही त्याचं ड्रेसिंग सेन्स ते एकदम म्हणजे बरोबर सुंदर होतं आणि सरांचं म्हणजे काही न करता करायला होता आपल्याला म्हणजे आपोआप माणसं घाबरायची पागड सर आपल्याला वाटायचे आपल्याला सर म्हणजे सरांचं तर काही म्हणजे एकदम कधी कोणाला रागवलं नाही कोणाला काही नाही सरांचं मला एक प्रसंग आठवतो केमिस्ट्री लॅबमध्ये ना क्लोरीन लीक झाला होता आणि आपले विद्यार्थी काही म्हणजे सिनियर बॅचचे विद्यार्थी तर ते विद्यार्थी लॅबमध्ये अडकलेले होते तर सरांनी सर्व विद्यार्थी एकदा बाहेर काढले आणि सर शेवट बाहेर आले आणि क्लोरीन लीक झाल्यानंतर म्हणजे म्हणजे कॅज्युअलिटी होऊ शकते हे असं असतं नाही सरांनी म्हणजे कॅप्टनची भूमिका पार पाडली तर आता मनोगत व्यक्त करणारे आहेत मी आता म्हणजे काय प्रस्ताव करता मीच म्हणजे पूर्ण स्टेज ताब्यात घ्यायला नको आणि फक्त एक शेवटचं बोलतो काय झालं मी सूर्याला विचारलं का तू काय करतो सूर्य म्हणे मी दिवस ढकलतो आता सूर्यासारखा सूर्य दिवस ढकलतो म्हणलं मग मी म्हटलं आता काय करायचं मग मी सूर्याला विचारलं काय करतो पण फक्त अंधार पडायच्या आत घरी जा तिथून पुढे मी अंधार पडायच्या आत घरी जायचं शिकलो आणि माझं तो शब्द संपवतो पुढील मनोगत व्यक्त करणार नाही पण आता डॉक्टर आवड यांनी सर्व आपल्या शिक्षकांचा परिचय करून द्यायचा आपल्याला तिथे ज्येष्ठ पत्रकार यांनी मंडलिक सरांना आपल्याकडे इथं म्हणजे पाठवलं आणि त्यांचा परिचय करून आपल्याला एवढं सुंदर कार्यक्रम त्यांनी आपल्याला पेश केला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि खरोखर सर तुम्ही जे शिकवलं जे दाखवलं म्हणजे आम्हाला खूप आवडलं मनापासून खूप आवडलं आणि त्या गोष्टी करायला खरंच आवडली म्हणजे हसणं सगळ्यात जास्त हसणं आवडली रागवणं खूप सोपं आहे कुणाला म्हणजे अगदी एकदम रागवणं इतकं सोपं आहे ना म्हणजे माणूस सहज चिडतो कोणाला पण काही कारण नसतं चिडतो पण हसणं खूप आवड आहे त्यांना मी म्हणजे आपले पण मित्र डॉक्टर चंद्रशेखर आवड यांनी त्यांचा सत्कार केलेला आहे. सर मी 75च्या बॅचचा आहे म्हणजे तुम्ही 84ची बॅच असेल माझी 75ची बॅच पहिली बॅच होती +2 3 ती पहिली बॅच होती
आणि आज माझं वय 65 आहे. छान छान छान. त्यांचा परिचय करून देतो. पण ते सगळे आपल्याला इंग्लिश शिकवायचे. त्याच्यानंतर त्यांनी आपल्या शाळेनंतर ते संगमनेरमध्ये आले. संगमनेरमध्ये त्यांनी सह्याद्री अमृतवाहिनी इन्स्टिट्यूटमध्ये ते सर्व्हिस करत होते. त्याच्यानंतर रिटायर झाले आणि नंतर संगमनेरमध्ये त्यांनी सोशल इतकं काम केलं आहे. प्रत्येक कोणत्याही संस्था असो, एज्युकेशनच्या असो, सामाजिक संस्था असो, त्याच्यामध्ये हिरिरीने भाग घेऊन मध्यंतरी त्यांचा 91 मध्ये ऍक्सिडेंट झाला होता. इथे वाडीवाड्याचं इथे ऑपरेटेड फॉर फिवर. त्याच्यातनं ते वाचले आणि आज आपल्या इथे उपस्थित आहे. तर आपण आज मोठे सरांचा सत्कार समोर बघा एकदा. खाली ठेवा. मग 8वीत असताना त्यांनी शाळा सोडली आणि नंतर नाशिकला KTHM कॉलेजला ते जॉईन झाले प्रोफेसर म्हणून. त्यांनी तिथे सर्व्हिस केली. त्यानंतर ते नाशिकमध्येच स्थायिक झाले. आपल्याला त्यांच्या मॅडम पण होत्या तिथे स्कूलमध्ये असताना. आणि यानंतर त्यांचा सत्कार करण्याकरता मी वसंत शिरेदार शेवटला ते पाया पडतोय. प्रशांत तू तिकडून दे ना. आता घ्या फोटो घ्या. इकडे बघा. प्रशांत किती मॅचेस झाले ते सांग. प्रशांत बुके. पुणे विद्यार्थी क्षेत्रामध्ये प्रसिद्ध आहेत. वचन गायकीमध्ये पण आहे. थँक्यू स्टुडंट. झोपेचं पण आठवायचे. गणित असा विषय होता. जरी ते माझे मिळून पण त्यांनी मला पण सोडलेलं नव्हतं. पोटाचे फार कापडे काढून चिमटे काढून सगळा खेळ करून त्याच्यामुळे मॅथ्स हा विषय 12वीला सुटला. कारण अल्जेब्रा, डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन सुद्धा 12वीला होतं. आणि मी मॅथ्स सोडणार होतो तरी पण आमचे वडील त्यावेळेस एकदम रसिंग होते. ते म्हणजे मॅथ्स सोडायचं नाही म्हणून ते मॅथ्स त्यांच्यामुळे मी पास झालो. आणि आपल्या सगळ्यांचं बऱ्याच जणांना मनोगत व्यक्त करायचं आहे नंतर. तर सब्जेक्ट वेगळा होता. ही वॉज टीचिंग झुओलॉजी. तर SP कॉलेजला असताना ते झुओलॉजीचे प्रोफेसर होते. रिटायर झाले आणि पुण्यामध्ये स्थायिक झाले. त्यांचे आता आम्ही अमेरिकेत दोघं बरोबर होतो. त्यांचा पण मुलगा अमेरिकेला आहे IT सेक्टरमध्ये. त्यांची सोनबाई पण आहे डॉक्टर. मुलगी पण त्यांची ऑस्ट्रेलियाला आहे. तर अशा प्रकारे वारे सरांचा योगदान सत्कार करण्याकरता मी किशोर वेलमठ आणि विजय काळे यांना आमंत्रित करत आहे. इकडून होईल अण्णा. आता प्रेम द्या द्या. इकडे बघा. समोर स्माइल. ते पेड आणि ते पे याचा बॉक्स वेगळा. फ्रेम खाली ठेव. प्रेम बापू डिक्लेअर करणार नाही. आता तो फक्त टीचर जाऊन तर काही करणार. दिस इज द लास्ट वन. यानंतर आपल्याला मार्गदर्शन लागलं PR पाटील सर, प्रकाश रामचंद्र पाटील सर. आपल्याला NCC शिकवण्यात, त्याच्यानंतर जॉग्रफी शिकवण्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचं योगदान NCC. आणि किचन गार्डनिंग सुद्धा हा विषय होता. त्यावेळेस किचन गार्डनिंगला आपल्याला तो वगैरे लावणं शिकवायचे. जॉग्रफी म्हणजे भौगोलिक आणि शेतीनिष्ठ. आता सुद्धा ते रिटायर नंतर एक उत्कृष्ट शेती करतात.
आणि फळबागमध्ये सुद्धा त्यांचं फार मोठं काम आहे. तर आपल्याला सांगायचं म्हणजे डिसिप्लिन. व्हॉट इज डिसिप्लिन? एनसीसी मध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय डिसिप्लिन आहे. In NCC, we have to follow the discipline, follow the rules and regulation, and we have to act upon them. And in the course, when we were students and when we have passed out and become a citizen of India, we have to follow the discipline. Discipline is very important, as in he has taught in 57 Maharashtra Battalion. As also I was the CHM for NCC under his leadership. We had camp also over Vilar also and ATC camp at Nagpur also. Raju was there, Raju down. We were having camp of ATC and he was selected for cross country, 21 kilometers. He was second that time, I was fourth. And in that time, NCC was the most very important thing. आणि दुसरी गोष्ट मला वारे सरांचा पण सांगितलं म्हणजे मागाशी स्काउट शिकवायचे ते. हां, ब्रँड फर्नांड तर समजायचं आजचा दिवस आपला सुखाचा आहे. कारण ते उशिरा यायचे, लासलगावला आणि उशिरा यायचे तिकडनं, पण ते दुपारपर्यंत येऊन जायचे. तर अशा प्रकारे पाटील सरांचा सत्कार करण्याकरता मी प्रमोद पाटील व राधाकिशन चौधरी यांना आमंत्रित करतो. वा वा, एकदम आयुष्यामध्ये प्रमोद Thank you, Pramod and Radhakrishnan. Now we will next turn towards Bhagat sir. Bhagat sir was teaching chemistry. As you know, he was a very soft, gentleman person. Because no chemistry, that means Shakti sir and Bhagat sir were the foremost part of the chemistry. आणि शेवटपर्यंत केमिस्ट्री हा न चालवता विषयावर एखाद्या फॉर्मलच पाहिजे, काहीतरी वेगळंच पाहिजे. तर आपण त्यांचा सब्जेक्ट हां ठीक आहे. बागड सर आपल्यानंतर त्यांनी स्कूल सोडल्यानंतर ते नाशिकला आले. चाळीसगावला त्यांनी प्राचार्य होते. तिथं प्राचार्य म्हणून ते रिटायर झाले आणि आज नाशिकमध्ये ते सेटल झाले. सरांचे चिरंजीव सुद्धा डॉक्टर आहेत, हे ऑप्थल्मॉलॉजिस्ट आहेत आणि सुनबाई पण डॉक्टर आहेत, ऑप्थल्मॉलॉजिस्ट. ही इज रनिंग अ गुड हॉस्पिटल इन नाशिक अँड सर इज ऑल्सो स्टेइंग ओव्हर देयर. ही इज रिटायर्ड आफ्टर हिज ग्रँड सर्व्हिस. तर मी सुनील चौधरी, सुभाष देवक यांना आमंत्रित करतो. या ओढिया बुके सुनीलकडे दे. सुनील बुके घ्या. ओके सुनील प्रिफेक्ट दोन्ही पण दाखव. बघा तिकडे बघा. सरांनी मध्ये असं आहे का म्हटलं सर आता तुम्ही अपडेट करून दिलेच आहे, संध्याकाळपर्यंत आम्ही येतच आहे, तुम्ही पण आमच्या बरोबर आहे.